मंडळी, बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाला जबरदस्त अशी सुरुवात झालेली आहे. या नव्या सीझनचं सूत्रसंचालन प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख करताना दिसतोय. एकूण 16 सदस्यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केलाय. यामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरपासून ते थेट रील स्टार सूरज चव्हाणपर्यंत असे बरेचसे कलाकार पाहायला मिळाले. यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया स्टारना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शोच्या TRPमध्ये निश्चित वाढ होईल असं सांगितलं जातंय. दरम्यान शोमध्ये अभिनय, संगीत, सोशल मीडिया स्टार, राजकीय तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रण दिलं आहे. प्रेक्षकांनी या सगळ्यांचंच स्वागत केलेलं पाहायला मिळालं. पण कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांच्या एंट्रीने प्रेक्षकांनी पुन्हा एकदा नाक मुरडलेलं पाहायला मिळालं. कीर्तनकार हे समाजात प्रबोधनाचे काम करतात. त्याच्याविषयी समाजात एक आदराची भावना आहे. पण बिग बॉसच्या घरात कीर्तनकार आल्याने या अगोदर ट्रोल केलेला आहे. बिग बॉसच्या 3ऱ्या सीझनमध्ये कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी एंट्री केली होती. तेव्हाच प्रेक्षकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. पण लोकांच्या भावना पाहून शिवलीला पाटील यांनी आजारपणाचे कारण सांगत शोमधून एक्झिट घेतली होती. बिग बॉसचा हा शो केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे. त्यामुळे इथे वाद करणं, एकमेकांच्या कुरघोड्या काढणं असे विषय या शोमध्ये हाताळले जातात. कीर्तनकारांनी या शोपासून लांब राहिलेलंच बरं असं प्रेक्षकांचं मत आहे. कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांनी आध्यात्मिक मार्गाने लोकांच्या मनात एक जागा बनवली आहे. पण या शोमध्ये सहभागी होऊन त्यांनी मोठी चूक केली असं प्रेक्षक वर्गाचं म्हणणं आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा मार्ग योग्य नाही असंही काही जणांचं मत आहे. यावेळी शिवलीला पाटील यांचा दाखलासुद्धा काही प्रेक्षकांनी दिला आहे. तर अशा आध्यात्मिक लोकांनी बिग बॉसच्या घरात यावं का, याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.